लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहे. तर देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे. या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे. या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही किंवा ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट केल्या नाही किंवा त्यांच्याकडून चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आले किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं नाही. तर काहींच्या उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोगल्यास दिसत आहे. तर 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातील कारण आपण जाणून घेतली. सर्व पदांमध्ये मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगते त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचे नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन दिलेले आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठे दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत. साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात. ई-केवायसी ची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिला आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय. योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46 लाख इतकी होती जी आता घटून 1,66 लाखांवर आलेली आहे. ई-केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं आहे आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलेलं आहे. त्यानंतर ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गिफ्ट, सर्वात मोठी माहिती पाहू शकता. बघा लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेला 3,000 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार आहे. आता येणार बघा. तर लाडक्या बहिणींनो बघा पुन्हा एकदा तुम्हाला 3,000 रुपये येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आता 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर बघा 3,000 रुपये तुम्हाला आता जमा झालेत. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी वटपौर्णिमेला 3,000 रुपये मिळणार का? सरकार सर्व लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता मोठं गिफ्ट काय, महत्वाची माहिती काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला अतिशय जबरदस्त माहिती यापुढे पाहायला मिळणार आहे. तर पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना मे 2026 इन्स्टॉलमेंट अपडेट्स. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत केली जाते. तर बघा दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले जात असतात. परंतु लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले जातात पण काही ज्या परिस्थिती असतात त्याच्यामध्ये 2-2 हप्ते तुम्हाला एकाच वेळी दिले गेलेले आहेत. 3,000 रुपये तुम्हाला एकाच वेळी आलेले आहेत. त्याच पद्धतीने यावेळेस पण वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत का त्याची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. 3,000 रुपये हवेत का लाडक्या बहिणींनो? तुम्हाला 3,000 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ लगेच बघा. याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे 3,000 रुपये हवे. आता पुढे बघा यापूर्वी मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे पैसे महिलांना मिळालेले आहेत. मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे तुम्हाला पैसे आलेले आहेत बरोबर आहे. मात्र जून महिना सुरू होऊन
मे महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने महिला आतुरतेने या हप्त्याची वाट बघत आहेत. आता आपण पाहिलं तर बघा, मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मे महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सोबतच आपण पाहिलं तर जून महिना आपण जवळपास आता अर्धा होण्यास आलेला आहे, तरी देखील अजून महिलांना पैसे वाटप झालेले नाहीये. तर मग पैसे कधी येतील त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, आजपासूनच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या दिवशी मे आणि जून अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळू शकतात असं पण बोललं जात आहे. जर आज तुम्हाला पैसे आले नाही तर वटपौर्णिमेला 3000 रुपये येऊ शकतात. वटपौर्णिमा हा महिलांसाठी अतिशय पवित्र असा सण आहे. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचा सरकारचा विचार असू शकतो. परंतु मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी महिला व बाल विकासाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. शासनाचा GR ऑलरेडी आलेला आहे. जर आपण पाहिलं तर जवळपास 10 जूनला हा GR आलेला आहे. तुम्हाला लगेचच आता लवकरच जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील. आजपासून तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी योजनेची नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.